नमस्कार, मी रेणुका. नुकताच 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या आहेत आणि मुलांना आणि त्यांच्या पालकांना वेध लागले आहेत ते आता पुढं काय करायचं. तर ह्याचंच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक सुनील कांबळे सर. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JFTI तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. सर, गेली 15 वर्षे तुम्ही मुलांना मार्गदर्शन करत आहात. ते मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना एक ॲडमिशन गाईडलाईन बुक पण दिलेली आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगाल का? हे माझं ॲडमिशन गायडन्स बुक आहे. हे दरवर्षी 1 जानेवारीला पब्लिश होत असतं आणि ह्या बुकमध्ये आपण विद्यार्थ्यांना जे IITs आहेत त्या IITचे कट ऑफ, त्यांची कॉलेज लिस्ट दिलेली आहे. जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना इंजिनिअरिंगची कॉलेजची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसची माहिती दिली आहे. त्याचबरोबर जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण यामध्ये ॲडमिशन प्रोसेसची माहिती दिलेली आहे. वा. सर, माझा एक भाऊ 10वीला आहे आत्ता आणि एका भावाची नुकतीच 12वी झाली. त्या दोघांनाही इंजिनिअरिंगला जायचं आहे. त्यांनी काय करायला हवं? आता मी सुरुवात तुमच्या त्या 10वीला जो भाऊ आहे त्यापासून करतो. ज्यावेळी 10वीमधून विद्यार्थी 11वीला जात असतो तर 11वीला जाताना विशेषतः विद्यार्थ्यांना लक्ष दिलं पाहिजे की जर आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीला, तर तुम्हाला PCM ग्रुप घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ज्याला आपण ग्रुप A म्हणतो हा घेणं गरजेचं आहे. आणि हा घेऊन तुम्ही तुमचं जे काय 11वी 12वीचं आहे ते एज्युकेशन कंप्लीट करू शकता. आणि जो दुसरा भाऊ आहे तो तुमचा 12वीला आहे, तो 12वी सायन्सला आहे, तर त्यानं जर PCM ग्रुप घेतला असेल तर त्यानं प्री इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. त्या एक्झामच्या माध्यमातूनच तुमचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन होत असतं. सर, या प्री इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम कुठल्या असतात? आता आपण हे जे आपलं ॲडमिशन गायडन्स बुक आहे ह्या पेजमध्ये पेज नंबर 8वर आपण ॲडमिशन गायडन्स जे प्री इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये JEE मेन पेपर 1 आहे, त्यानंतर JEE ॲडव्हान्स आहे, MST CET आहे, ह्या महत्त्वाच्या एक्झाम आहेत. त्यानंतर BITSAT आहे, VIT वेल्लोर आहे, सिम्बॉसिस आहे, SRM आहे, अशा भरपूर साऱ्या प्री इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहेत. त्या एक्झामच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात. अच्छा. सर, तुम्ही आत्ताच म्हणलात की JEE ॲडव्हान्स आणि JEE मेन अशा 2 एक्झाम आहेत. यांच्यामध्ये काय फरक आहे? आता JEE मेन ही एक्झाम ही ऑल इंडिया NTA माध्यमातून घेतली जाते. जवळपास 14 ते 15 लाख विद्यार्थी JEE मेन एक्झाम देत असतात आणि ह्या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यातले सुरुवातीचे जे 2.5 लाख विद्यार्थी आहेत हे JEE ॲडव्हान्स एक्झामसाठी क्वालिफाय केले जातात आणि JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून विद्यार्थी IITला ॲडमिशन्स घेत असतात. दुसरं म्हणजे JEE मेनचे 2 अटेम्प्ट होत असतात. पहिला अटेम्प्ट हा तुमचा जानेवारीमध्ये होत असतो आणि दुसरा अटेम्प्ट हा तुमचा एप्रिलमध्ये होत असतो. आणि जो काय रिझल्ट आहे तुमचा हा बेस्ट ऑफ 2 येत असतो आणि बेस्ट ऑफ 2 मधला जो तुमचा हायेस्ट स्कोर आहे तो कन्सिडर करून तुम्हाला कॅटेगरी वाईज रँक दिला जातो आणि त्या रँकवरच तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते. त्यामध्ये JEE मेनच्या माध्यमातून तुम्ही NITs, IIITs, JFTI तसेच जे स्टेट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ॲडमिशन्स घेऊ शकता. विशेषतः स्टेट कॉलेजमध्ये COEP आहे, COEPला 20% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो आणि बाकीच्या कॉलेजला हे 15% कोटा असतो. गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत ते सर्व CETवर ॲडमिशन्स होत असतं. सर, बऱ्याच मुलांना IIT किंवा NITच्या एंट्रन्स एक्झाम पण द्यायच्या असतात. त्याविषयी थोडी माहिती सांगाल? आता IITमध्ये ॲडमिशन जसं मी सांगितलं तेच आहे की JEE मेन क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला JEE ॲडव्हान्स द्यावे लागते आणि JEE ॲडव्हान्सच्या रँक बेसवरच तुमचं IITचं ॲडमिशन्स होत असतं. अच्छा. मग ही जी एक्झाम्स आहेत IIT किंवा NIT त्यासाठी कुठली कागदपत्र घेऊन जावीत मुलांनी? कागदपत्र म्हणण्यापेक्षा ज्यावेळी आपण जोसा काउन्सिलिंगमध्ये जातो तो जोसा काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळी आपण भाग घेतो तर ह्या दोन्ही एक्झाम या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सर्व सेंट्रलचे लागणार आहेत. तर विशेषतः महाराष्ट्रातील जर विद्यार्थी बघितले तर कॅटेगरीमध्ये OBC असेल किंवा VJ NT1, NT2, NT3 असेल हे कॅटेगरीचे विद्यार्थी हे ते सेंट्रलमध्ये हे OBCमध्ये जात असतात आणि जे SCBC आहे जे मराठा आरक्षण दिलेलं आहे ते सेंट्रलमध्ये EWSमध्ये जातं. तर हे सर्व तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व तुम्हाला तुमचे सेंट्रलचे लागणार आहेत, ना की स्टेटचे लागणार आहेत. सर, प्रत्येक पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांनी टॉपच्या कॉलेजेसमध्ये जावं. तर हे IITच्या टॉप 10 कॉलेजेस कुठली आहेत? ह्याचे सुद्धा आपण कॉलेजची माहिती पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर इथे चार्टवर आलात तर इथं तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITचा लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हा JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून होत असतं. आता यामध्ये आपण जवळपास 14 IITचे कट ऑफ दिलेले आहेत. यामध्ये सुरुवातीला पाहिलं तर आपलं महाराष्ट्रातील IIT बॉम्बे आहे, IIT दिल्ली आहे, IIT कानपूर आहे, IIT मद्रास आहे, IIT रुरकी आहे, IIT गुवाहाटी आहे,
IIT हैदराबाद, IIT वाराणसी, IIT इंदौर, IIT गांधीनगर, IIT रूपर, IIT मंदी, IIT पटना, हे सर्व IIT टॉपचे IITs आहेत, ज्याला आपण ओल्ड IITs सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर तुमचे जे टॉपचे NITs आहेत, तर टॉपचे NITs सुद्धा आपण यामध्ये सांगितलेले आहेत. तिथं चार्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये NITचा लॉंग फॉर्म जो आहे हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT, आणि NITमध्ये तुम्ही जर पाहिलं तर NIT त्रिची 1 नंबरला येतं, NIT वरंगल आहे, NIT सुरतकल आहे, NIT अलाहाबाद आहे, NIT जयपूर आहे, NIT कलिकत आहे, NIT राऊरकेला आहे, NIT सुरत आहे, NIT नागपूर आहे, NIT कुरुक्षेत्र, NIT दिल्ली, हे टॉपचे NITs आहेत. त्याचबरोबर जे IIITs आहेत, तर IIITsमध्ये IIIT पुणे आहे, नागपूर आहे, ग्वाल्हेर आहे, भरपूर सारे IIITs आहेत. सर, हे JEE मेन आणि MHCET तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये फरक काय? MST CET जसं सांगितलं तुम्हाला, आणि JEE मेनमध्ये, JEE मेन ही ऑल इंडिया एक्झाम आहे. त्याच्या माध्यमातून 15% कोटा हा तुम्हाला स्टेट कॉलेजेसमध्ये असतो, आणि MST CET ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET एक्झाम आहे. त्यामध्ये जेवढेही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजेस आहेत, या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स होत असतं. आणि यामध्ये विशेषतः जर CUP बघितलं तर CUPला 20% कोटा हा JEE मेनचा आहे, आणि 80% कोटा हा CETचा आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिले तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 100% कोटा हा तुमचा CETच्या माध्यमातून भरला जातो, आणि अनएडेड ॲटोनॉमस जे कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण म्हणतो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नव्हे, प्रायव्हेट कॉलेजेस, तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा JEE मेन चा 15% कोटा आणि 65% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. अच्छा. त्यामुळे दोन्ही एक्झाम महत्त्वाचे आहेत. आणि कॅटेगरी बेनिफिट जो असतो स्टेटचा, तो तुम्हाला CETच्या मार्क्सवर मिळत असतो, आणि JEEच्या मार्क्सवर तुमचा ऑल इंडिया कोटा असतो स्टेट काउन्सिलिंगमध्ये. सर, आत्ताच मी बघितलं तर या पुस्तकामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत, तर मग मुलांनी कॉलेजेस कशी निवडायची? कॉलेजेस निवडताना महत्त्वाचे जे आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो, तर त्या कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फॅकल्टीज असतील, टीचिंग ॲक्टिव्हिटी असेल, ते कॉलेज अनएडेड आहे का, ॲटोनॉमस आहे का, त्या कॉलेजमध्ये तुम्ही कोणती ब्रांच सिलेक्शन करत असता, त्या कॉलेजचे प्लेसमेंट्स असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन त्यांचा सिलेबस पॅटर्न असेल, की आपण काय शिकणार आहे, कारण भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर आपण जे काही ब्रांच सिलेक्ट करणार आहात, तर त्या ब्रांचनुसार तुम्ही सिलेबस पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही कॉलेज सिलेक्शन करणं गरजेचं आहे. अच्छा. सर, एक सारखा शब्द कानावर पडतो तो म्हणजे कट ऑफचा. तर हे कट ऑफ काय असतं, आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम कॉलेजात ॲडमिशन घ्यायचं झालं तर तो किती लागलेला आहे याच्या आधी, किंवा तो कट ऑफ काय असतो? आता कट ऑफमध्ये पाहिलं तर तुम्ही आता जसं आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आता यामध्ये विशेषतः आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर कट ऑफ हे म्हणजे लास्ट कॅन्डिडेट असतो. जर समजा एखाद्या कॉलेजला क्षमता 100 विद्यार्थ्यांची असेल, तर 100 विद्यार्थ्यांमधला जो शेवटचा विद्यार्थी आहे, जिथं आपला लास्ट कॅन्डिडेट आला आहे, त्याला कट ऑफ म्हटला जातो. आणि कट ऑफमध्ये वेगवेगळे कॅटेगरीज असतात, ज्यामध्ये ओपन असेल, SC असेल, ST असेल, विजय असेल, NT1, NT2, NT3 असेल, SCBC असेल, किंवा तुम्ही EWS असेल, TFWS असेल, यामध्ये जनरल असतं, लेडीज असतं. तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला आता आपण जर यामध्ये कट ऑफ्स पाहिले तर आपण यामध्ये VJTIचा कट ऑफ पाहू शकतो. तो VJTIचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा जनरल ओपनचा 99.96 आहे. असे सर्व कट ऑफ्स आपण पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हे कट ऑफ तुम्ही पुस्तकामध्ये घेऊ शकता. सर, मुलं जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री घेतात तर ती फक्त डिग्री घेण्यासाठी नाही, तर त्यांना नोकरीची संधी मिळावी म्हणून पण असतं. तर कुठली इंजिनिअरिंगची अशी ब्रँच आहे की ज्याला सर्वात जास्त स्कोप आहे? आता यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक कॉलेजला 4 ते 5 वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल, IT असेल, AIDS असेल, AIML असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, केमिकल असेल, भरपूर साऱ्या ब्रांच असतात. ह्यामध्ये जर विद्यार्थी ज्यावेळी आपण एखादा जॉब करणारा असेल किंवा त्याला जर IT इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, ते विद्यार्थी कॉम्प्युटर असेल, IT ब्रांच असेल, AIDS ब्रांच असेल, किंवा ENTC ब्रांच असेल, या ब्रांचच्या माध्यमातून ते त्यांचं करिअर कंप्लीट करत असतात. काही विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे किंवा बिल्डिंग सेक्शनमध्ये काम करायचं, ते विद्यार्थी सिव्हिलमध्ये जातात. काहींना मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे की नॉलेज इज नॉट पॉवर, तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज पॉवर. तुम्ही जे काय शिकताय हे तुम्हाला आलं पाहिजे, आणि इंडस्ट्रीला ते तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही कुठलीही गोष्ट या 4 वर्षामध्ये शिकाल ती तुम्हाला पूर्णपणे ज्यावेळी तुम्ही बाहेर याल त्यावेळी तुम्हाला ती इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, किंवा तुम्ही त्याला पॅरलल तुम्ही छोटे छोटे कोर्सेससुद्धा केले पाहिजे, त्यातून तुमची स्किल ही अपग्रेड झाली पाहिजे. सर, इंजिनिअरिंग एक्झाम झाल्यानंतर आता ॲडमिशन प्रोसेससाठी काय काय कागदपत्र घेऊन जायला पाहिजे?
तर सर्वप्रथम जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधून येत असतात. ते कॅटेगरी रिझर्वेशन दिलेलं असतं आणि त्या रिझर्वेशननुसार प्रत्येकाला डॉक्युमेंट्सही वेगवेगळे लागतात. तर आता आपण जर पाहिलं तर ओपन आणि EBCचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना MST CETचं स्कोर कार्ड, JEE स्कोर कार्ड, 10चं मार्कशीट, 12 मार्कशीट, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण LC म्हणतो, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला स्कॉलरशिपसाठी लागतो. त्याचबरोबर तुम्हाला TFWS कोटामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर इन्कम सर्टिफिकेट लागतं. त्याचबरोबर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. त्याचबरोबर जर तुम्ही रिपीटेड असाल तर तुमचं गॅप सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर जर विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून असेल तर हे सर्व कागदपत्र लागतील. त्याचबरोबर त्याला EWSचं सर्टिफिकेट पण लागेल. आणि विद्यार्थी जर OBC, VJNT, NT1, NT2, NT3, SBC, SCBCमधून असेल तर ह्या कागदाबरोबरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल लागेल. आणि शेवटी SC STचा कॅन्डिडेट असेल तर ही कागदपत्र सर्व लागणारच आहेत. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल हे लागत नाही. अच्छा. सर, हे कॅप राऊंड प्रक्रिया काय असते आणि नेमका कॅप राऊंड असतो काय? आता कॅप राऊंडची ॲडमिशन प्रोसेसची माहिती आपण यामध्ये दिलेलं आहे. आता कॅप राऊंडमध्ये ज्यावेळी विद्यार्थी येत असतात तर ज्यावेळी CETची एक्झाम होते किंवा CETचा रिझल्ट येतो, CETचा रिझल्ट आल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं शेड्यूल डिस्प्ले केलं जातं. त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, चॉईस फिलिंग असेल, तर सुरुवातीला तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन घेतलं जातं. त्याच्यामध्ये विद्यार्थी आपले कागदपत्र असतात, ते कागदपत्र सर्व भरून FC सेंटरला व्हेरीफाय करून घेतात. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट येतो. मेरिटनुसार मग तुम्हाला जे काही कॉलेज सिलेक्शन आहे ते तुम्हाला करावं लागतं. कॉलेज सिलेक्शन करताना तुम्हाला सर्वात जे कट ऑफ्स लागतात ते कट ऑफ कॉलेजचे फार महत्त्वाचे आहेत, की कुठल्या कॉलेज आपल्याला किती मार्क पडलेत आणि त्यानुसार कॉलेज सिलेक्शन करावं लागतं. त्यानंतर 3 राऊंड असतात ज्याला कॅप राऊंड 1, 2, 3. मग तिन्ही राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागतं. तर राऊंड 1ला ज्यावेळी तुम्ही चॉईस फिलिंग करता, चॉईस फिलिंग केल्यानंतर तुमची अलॉटमेंट होते. अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला फ्रीज आणि अनफ्रीज असे 2 ऑप्शन असतात. तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला ते कॉलेज आहे ते तुम्हाला कन्फर्म घ्यावं लागतं आणि अनफ्रीज बेटरमेंट केलं तर तुम्ही सेकंड राऊंडला जात असता. मग सेकंड राऊंडला गेल्यानंतर तुम्हाला 1,000 रुपये भरून तुम्ही ती सीट रिझर्व करता आणि सेकंड राऊंडला परत जाऊन तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. सिमिलर तुम्हाला काय अपग्रेडेड कॉलेज मिळालं तर सेम तुम्ही बेटरमेंट घेऊ शकता. बेटरमेंट घेऊन तुम्ही थर्ड राऊंडला येऊ शकता. फक्त यामध्ये एकच प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर पहिला ऑप्शन टाकला आणि तो जर ॲटो फ्रीज झाला तर तो मात्र तुम्हाला 100% घ्यावा लागतो. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपण कॅप प्रोसेस म्हणत असतो. सर, बऱ्याच पालकांना त्यांच्या मुलांना चांगल्या कॉलेजेसमध्ये घालायचं असतं, तर महाराष्ट्रामध्ये टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज कुठली आहेत? तर यामध्ये आपण पाहू शकतो तर जे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस त्यामध्ये आपण जर सुरुवातीला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे पाहिले तर आपल्याला VGTI मुंबई आहे. ते VGTI मुंबईचा जो जनरल ओपनचा कट ऑफ आहे तो 99.96 आहे. COEP पुणे आहे. COEP पुणेचा 99.96 आहे. SPIT मुंबई आहे. SPIT मुंबईचा सुद्धा कट ऑफ 99.81 आहे. PICT पुणे आहे. PICT पुणेचा सुद्धा कट ऑफ 99.75 आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो तर VIT पुणे. VIT पुणेचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 99.00. त्यानंतर कमिन्स कॉलेज आहे. कमिन्स हे मुलींचं आहे तर त्याचा कट ऑफ आहे 99.21. त्यानंतर आपण घेऊ शकतो तर वालचंद कॉलेज सांगली आहे. तर वालचंद कॉलेज सांगलीचा कट ऑफ आहे 99.43. त्यानंतर आपण घेऊ शकतो तर PCCUE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्याचा कट ऑफ आहे 98.73. त्यानंतर DY पाटील आकुर्डी आहे. DY पाटील आकुर्डीचा कट ऑफ आहे 97.60. DY पाटील पिंपरी आहे तर DY पाटील पिंपरीचा कट ऑफ आहे 96.05. आणि PVGचा कट ऑफ आहे 97.75. हे झाले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. तसंच आपण जर IT इंजिनिअरिंगमधले जर टॉप 10 कॉलेजेस घेतले तर टॉप 10 कॉलेजेससुद्धा आपण कट ऑफ दिले आहेत. त्यामध्ये VGTI आहे. VGTIचा कट ऑफ आहे 99.91. त्यानंतर वालचंद कॉलेज सांगली 99.15. त्यानंतर आपण घेऊ शकतो DY पाटील पिंपरी 95.51. त्यानंतर PVG 97.32. त्याचबरोबर I2IT हिंजवडी 95.17. PCCUE रावेत 96.42. वालचंद कॉलेज सांगली 99.15. वालचंद कॉलेज MIT आळंदी 95.55. PICTचा कट ऑफ आहे 99.61. त्यानंतर VITचा कट ऑफ आहे 98.61. त्याचबरोबर कमिन्स आहे तर कमिन्सचा कट ऑफ आहे 98.83. त्यानंतर आपण पाहू की टॉप 10 कॉलेजेस AIDSमध्ये. ते AIDSमध्ये सुद्धा जर पाहिलं तर COEP आहे. COEPला सुद्धा रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रांच आहे. त्याचासुद्धा ओपनचा कट ऑफ आहे 99.79. त्यानंतर वालचंद कॉलेज सांगलीला सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ब्रांच सुरू झाली आहे.
त्याचासुद्धा 98.71 आहे. त्यानंतर PICT आहे. PICTचा कट ऑफ आहे 99.56. VIT आहे, तर VITला 3-4 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंजिनिअरिंग, मशीन लर्निंगचा कट ऑफ आहे 98.33. त्यानंतर DY पाटील आकुर्डी आहे. DY पाटील आकुर्डीचा 96.79. PCCU आहे. PCCUचा कट ऑफ आहे 98.19. असे सर्व कट ऑफ्स मी पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपण यूट्यूब चॅनलला कट ऑफ सिरीज चालू केले आहे. त्या कट ऑफ सिरीजमध्ये सुद्धा आपण हे सर्व कट ऑफ डिटेलमध्ये दिलेले आहेत. सर, आता एवढा कट ऑफ बघितल्याच्या नंतर तर आम्हाला भीती वाटते, कारण माझ्या भावाला एवढे मार्क पडतील का असं सांगता येत नाही, किंवा कुठल्याच विद्यार्थ्याला. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतात त्यांनी काय करायचं इंजिनिअरिंग प्रोसेससाठी? आता यामध्ये मी जसं सांगितलं, तर तुम्हाला जर पाहिलं तर CET एक्झाम ही एकदाच देता येत असते आणि 3 तासामध्ये मुलांचं प्रिपरेशन होतं नाही होत, किंवा काही ट्रॅफिकमधून आलेले असतात. तर मुलंही मुळात हुशार असतात, फक्त त्यांना त्यावेळी ते प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो. त्यामुळे कमी मार्क पडलेल्या मुलांनी कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घ्यायचं नाही. त्या विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याच्या माध्यमातूनही मुख्य प्रवाहात येऊ शकतात. तसेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही PARA-CET एक्झाम आहे, तर PARA-CETच्या माध्यमातूनही विद्यार्थी मुख्य प्रवाहात येऊ शकतो. त्यामुळे असं काही अडचण नाही. तुम्ही महत्त्वाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही आत्ताच बोललात की एक कोटा असतो, तसा शासनाकडनं एक शिक्षण सुविधा म्हणून TFWS असा काही कोटा आहे, आणि मुलींचं मोफत शिक्षणसाठीचा पण काही योजना आहेत. त्याविषयी जरा माहिती सांगाल का? आता ह्यामध्ये 2024मध्ये गव्हर्नमेंटनं मुलींना शिक्षण फ्री केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे पालकांचं उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि सेम TFWSला पण तेच कंडिशन आहे की तुमचं जे उत्पन्न दाखला आहे तो 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. फक्त TFWSमध्ये हाच फरक आहे की तिथं मेल फिमेल दोघंही अप्लाय करू शकतात. म्हणजे त्यामध्ये फक्त जो कॉलेज कोड आहे त्या कॉलेज कोडच्या समोर तुमचं T येतं, तो T कॉलेज कोड तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. आणि ह्यामध्ये तुमचं जे EBC आहे, जे मुलींना जे शिक्षण फ्री आहे, ती EBC त्यांना 100% मिळत असते. त्यामुळे ते शिक्षण त्यांचं पूर्ण फ्री माफ होत असतं. आणि TFWSमध्ये घेतलं तर त्यांना फक्त तुमची जे ऑदर फी आहे तेवढीच भरावी लागते. बाकीचं तुम्हाला स्कॉलरशिपचा वगैरे फॉर्म TFWSमध्ये भरावा लागत नाही. तो 5% कोटा असतो आणि 5% कोट्याच्या माध्यमातून त्या ॲडमिशन्स होत असतात. अच्छा सर, मुलं फॉर्म भरताना काही सर्वसामान्य चुका करतात, तर त्या चुका कुठल्या असतात? चुका ही कोण काही मुद्दामून करत नसतं. विद्यार्थी काही त्यावेळी गडबड असेल किंवा कुणाचं काय बघितलं असेल तर त्या माध्यमातून बघत असतं. तर आता तुम्ही पाहिलं तर बरेच विद्यार्थ्यांचे मला आता फोन येतात की CETचा सर आम्ही फोटो चुकीचा अपलोड केला आहे, आम्ही जेंडर आहे तिथं मेलच्या ठिकाणी फिमेल टाकलेलं आहे, नीटचा फॉर्म भरताना तसं केलेलं आहे. आता हे काय कोणी मुद्दामून करत नसतं, पण ह्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक कराव्या लागतात, कारण तुमचे रिझल्ट त्यातून जनरेट होत असतात. आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याला आपण धरून चालू 98 स्कोर आहे CETचा, तर त्यानं ज्यावेळी तो कॉलेज सिलेक्शन करेल तर त्याला 98चे सुद्धा कॉलेजेस त्यामध्ये द्यावे लागतील. जर त्यानं फक्त 99 कट ऑफचे जर कॉलेजेस टाकले तर त्याला कुठलंही कॉलेज त्यामध्ये अलॉट होणार नाही. तर त्याला त्याच्या मेरिट नंबरनुसार, त्याच्या कॅटेगरीचे मेरिट नंबरनुसारच कॉलेज सिलेक्शन करावे लागेल, जेणेकरून त्याला कॉलेज राऊंड 1, 2, 3मध्ये अलॉट होईल. आणि एकदा का तुम्हाला कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही अपग्रेडेशनला कॉलेज तुम्ही टाकू शकता, काय अडचण येत नाही. अच्छा सर, गेली 15 वर्ष झाले ॲडमिशन प्रोसेससाठी मार्गदर्शन करत आहेत. हे करताना सर NRI ॲडमिशनसाठी सुद्धा मार्गदर्शन करतात. सर, आम्हाला NRI ॲडमिशनविषयी थोडीशी माहिती सांगाल? NRI, CIWGC, OCI आणि PIO असा 5% कोटा CUP, PICT, VIT, PCCUE अशा जवळपास किंवा VGT असे 4-5 कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी NRI कोट्याचं असतं. जे विद्यार्थ्यांचे पालक फॉरेन्समध्ये असतील किंवा त्यांचे ब्लड रिलेशनमधले कोण फॉरेनमध्ये असतील तर ते विद्यार्थी आपल्या 12वीच्या मार्क्सवर हे ॲडमिशन्स घेतात. तर ही जी संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे आपण स्वतः करून देतो. फक्त त्यामध्ये तुम्हाला CET JEEच्या मार्क्सची काही गरज नाही. तुमचे जे 12वीचे मार्क्स आहेत त्या मार्कवर ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस होत असते. त्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट्स असेल, तुमचं वर्क परमिट असेल किंवा तिकडचं रेसिडेन्शियल प्रूफ, लाईट बिल किंवा तुमचं एम्बॅसीचं जे NRIचं सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तिथे लागतात आपल्याला. अच्छा सर, आता या चर्चासत्रामध्ये तर तुम्ही सखोल माहिती सांगतच आहात, पण काही पालकांना जर तुम्हाला थेट भेटायचं असेल, डायरेक्ट जर तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर ते तुम्ही देता का? हो, तसं मी सुरुवातीला सांगितलं तर आपलं श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर आहे. काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JFT तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या सर्व विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस आपण तिथं करून देत असतो.
आणि ह्या सर्व्हिसमध्ये आपण विद्यार्थ्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, FC व्हेरिफिकेशन असेल, ARC व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, कॅप अलॉटमेंट लेटर असेल, सेल्फ व्हेरिफिकेशन असेल, त्यांचे ऑनलाईन पेमेंट्स असेल, कॅप अराउंड 1, 2, 3ची चॉईस फिलिंग असेल, त्याचबरोबर कॉलेज प्रिडिक्शन असेल, त्याचबरोबर जे काय ॲडमिशन प्रोसेसचे नवीन नवीन नियम येत असतात ते आपण विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून सांगत असतो. अरे वा, म्हणजे सगळं पूर्णतः हो, सर्व वन रूपांतर असतं. हो. तुम्ही त्यांच्या मदत करता. हो. सर, मग मला सांगा, तुम्ही ही जी सगळी प्रोसेस करता किंवा पर्सनल ॲडमिशन काउन्सिलिंग करता, त्यासाठी तुम्ही फी किती घेता सर? हो, यासाठी पर्सनल काउन्सिलिंग फी आहे. तर यामध्ये आपण आपल्याकडे जे सुरुवातीला जे 100 विद्यार्थी येत असतात ते 100 विद्यार्थ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन मी स्वतः करत असतो. त्यामध्ये त्यांचं फॉर्म फिलिंगपासून फॉर्मपासून त्यांचं ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रोसेस आपण स्वतः करत असतो. तर यामध्ये जोसा काउन्सिलिंग आहे. जोसा काउन्सिलिंगमध्ये IIT, NIT, IIIT, GFT आहे. या काउन्सिलिंगची आपली जी फीज आहे ती 10,000 आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट इंजिनिअरिंग काउन्सिलिंग आहे, त्याची आपली फी 5,000 आहे. त्याचबरोबर MBBS, BMS, BHMS, BUMS ही मेडिकल काउन्सिलिंग फी आपली 6,000 आहे. अच्छा, अत्यंत माफक दरामध्ये मुलांचं ॲडमिशन सरांतर्फे होऊ शकतं. सर, आता हे जे ॲडमिशन गायडन्स बुक तुम्ही सांगितलेलं आहे, हे आम्हाला कुठे मिळेल किंवा कशा माध्यमातून आम्हाला ते मिळवता येईल? आता हे ॲडमिशन गायडन्स बुक घेताना 2 आहेत. एक म्हणजे तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन घेऊ शकता, दुसरं म्हणजे रामटेकडी एक्झाम सेंटर आहे, तिथं आपला स्टॉल असतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करायचं आहे, तर ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्ही professorsunilkamble.in या वेबसाईटला व्हिजिट करून तिथूनही पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. सर, आता पालकांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला ऑफिसमध्ये कुठे भेटता येऊ शकतं आणि कधी भेटता येऊ शकतं? तर ह्यामध्ये आपण जसं ऑफिस ॲड्रेस सांगितलेला आहे, श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर, सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे. आणि आपल्याला ऑफिसला भेटायची जी वेळ आहे ती सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण ऑफिसला असतो. फक्त विद्यार्थ्यांनी येताना कॉल करून यायचं आहे. की कॉल का करावा, तर मी वेगवेगळे जे कार्यक्रम्स असतात त्या कार्यक्रमाला जात असतो. तर तुम्ही जे लांबून येणार आहे तर मिसिंग होऊ नये म्हणून तुम्ही फक्त येताना कॉल करायचा आहे, जेणेकरून आपली भेट होईल. तर ज्याही मुलांना यावर्षी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे अशा मुलांनी हे पुस्तक नक्की वाचावं. सर, या बुकप्रमाणेच तुमचं एखादं यूट्यूब चॅनल वगैरे आहे का? हां, तर यूट्यूब चॅनलमध्ये जर पाहिलं तर आपलं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रोफेसर सुनील कांबळे ॲडमिशन काउन्सलर. या चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे फ्रेंड्स अँड रिलेटिव्स आहेत त्यांना हे चॅनल शेअर करा, जेणेकरून इंजिनिअरिंग मेडिकलची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ते सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळून जातील. थँक्यू सर. थँक्यू. प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये 10वी-12वीची एक्झाम आणि त्यानंतर होणारी त्यांना मिळणारी संधी हा एक टर्निंग पॉईंट असतो. याच टर्निंग पॉईंटमध्ये हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे सरांचे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सतत ते चॅनल बघत राहा. तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत राहील. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, अपडेटेड माहितीसाठी सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पुस्तक ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्हीही उपलब्ध आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये या गोष्टीची लिंक दिलेली आहे आणि नंबरसुद्धा दिलेला आहे. धन्यवाद.